तुझ्याकडे पाहून वाटलंच नव्हतं की तू बातन गावातला आहेस म्हणून, कारण बऱ्याच दिवसातून मला दिसलास. बातन गावातल्या बऱ्याचशा मुलांशी माझा परिचय आहे आणि खूप सुंदर मराठी भाषेवर खूप चांगलं प्रभुत्व आहे, पकड आहे. भविष्यात व्यवसाय म्हणून निवडलास तरी चालेल, काय हरकत नाही. दीपक पाटील सर, सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे पुन्हा एकदा मी जाहीरपणे लाईव्हला अनाऊन्समेंट करत आहे इथे की जे आमचे दीपक पाटील सर आहेत ना, 1 जानेवारी 2025 पासून ज्या पण स्पर्धा करणार आहेत अंपायर म्हणून आणि त्या स्पर्धेमधून मिळणारा मानधन असेल तो त्या गावाच्या जिल्हा परिषदेच्या शाळेला डोनेट केला जाईल. सरपंच साहेब, आमचे दीपक पाटील सर, त्यांच्यासाठी खरोखर टाळ्या वाजवायला काय हरकत नाही, कारण बऱ्याचशा वर्ष स्पर्धा करतायत. क्रिकेटसाठी मी म्हणेन अख्खं आयुष्य वेचलं आहे माणसानं आणि त्यांनी अशी घोषणा केलेली आहे आणि त्यांच्या माध्यमातूनच मी तुमच्यापर्यंत माहिती पोचवत आहे की 1 जानेवारी 2025 पुढच्या वर्ष तिथून जेवढ्या स्पर्धा होतील त्या स्पर्धेमध्ये मिळणारं मानधन असेल त्या गावाच्या जिल्हा परिषदेच्या शाळेला त्यांच्या माध्यमातून देण्यात येईल. द्वारकनाथ चोरगे, आपली काय घोषणा आहे का? आमची पण नाही आहे काय? सन्माननीय गायकर मामा, अरे हो, खरोखर त्यांचे आपण स्वागत करूया. MLA ट्रॉफी, आमदार चषक 2024, सरपंच तानाजी पाटील, आपण केलेली एक सगळ्यात मोठी भूमिका आहे. अभिमान वाटतं आम्हाला की आम्ही या स्पर्धेला पहिल्यांदा बसलोय. खंत एवढीच आहे की माझा आवाज आपल्यापर्यंत कदाचित पोचत नसेल, त्याबद्दल माफी असावी, क्षमस्व. आणि आपण वळूया मॅचकडे. ही मॅच मात्र दमदार होणार, कारण पहिल्या मॅचमध्ये आपल्याला वाटलेलं की उमरोली संघ आता या स्पर्धेच्या बाहेर पडतोय की काय. त्यानंतर त्यांनी जी गरुड झेप घेतली आणि असं म्हटलं जातं की कबुतराला गरुडाचे पंख लावलेही जातील, परंतु आकाशाची ओढ ही रक्तात असावी लागतं, कारण गगन भरारीचं वेळ हे कधी दत्तक घेता येत नाही आणि ती गगन भरारी मात्र ह्या उमरोली संघानं घेताना पाहायला मिळाली. यावेळेला मात्र बॉलिंग ट्रॅकवर बॉलर असणार आहे साहिल लोंगले. या गोलंदाजानं मात्र कमाल केली आहे आज. ऑलराऊंडर परफॉर्मन्स आहे उमरोली टीमचा आणि खूप प्रभावित केलं आहे, खूप अगदी मन जिंकलीत प्रेक्षकांची. सलामीचे बॅट्समन आशिष पाटीलला कोण विसरणार. मागच्या मॅचमध्ये तुफानी फटकेबाजी, बरसलाय, नुसता बरसला नाही, धो बरसलाय मैदानामध्ये. तो आशिष स्ट्राईकला हलक्या हाताने डिफेन्स केला आशिषनं, कोणत्याही प्रकारची धाव नाही आहे. माहिती आहे आशिषला एक नामांकित खेळाडू आहे सुधीर, त्यामुळे या खेळाडूला माहिती आहे प्रतिस्पर्धी संघाचा पहिला बॉल आपण चेक करणं फार गरजेचं असतं आणि त्या पद्धतीनं मात्र गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. पहिला बॉल 0 या धावसंख्येवर संपला. MLA ट्रॉफी 2024 पहिलं वर्ष ओव्हर द विकेट. सुरेख, अफलातून, भन्नाट, वेगही तेवढाच आहे, टप्प्यावर नियंत्रणही तेवढंच आहे आणि अचूक टप्प्यानं गोलंदाजी. यावेळेला मात्र गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल साहिल लोंगले. मी मगाशीच म्हटलं सुधीर की गोलंदाजी ही यांचा पाठीचा कणा आहे खऱ्या अर्थानं आणि त्याचं जिवंत उदाहरण पाहायला मिळतोय आशिषकडनं. ओ द विकेट, आशिष तयार. मिस टायमिंग स्ट्रोक आणि यावेळेला फर्स्ट विकेट डाऊन, बिग विकेट डाऊन आणि इथून मात्र संपूर्ण सांगडे संघ खेमा एकदम नाराज असेल. अनिल काटावली, ही शंका माझ्या मनामध्ये सुद्धा आलेली. दीपक ठाकूर असतील, सरपंच असतील, अगदी उमरोली संघ आला की एकदम जवळ येतात.
एक तर रिलेशन असेल किंवा मग इन्व्हेस्टमेंट केलेली असेल, काहीतरी कारण असावं. परंतु चांगला संघ आहे, निवड चांगली आहे, याबद्दल काही शंका नाही आहे. पॅकर कोणीही कोणत्याही संघाचा होऊ शकतो, त्यामध्ये काही तीळ मात्र शंका नाही आहे. यावेळेला मात्र मोठा विकेट माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळेल. चिरोबा सांगडे, नाही चिरोबा नाही, काय नाव आहे, जुनं नाव आहे त्यांचं, चिरोबा सांगडे, पदम जैन 11 सांगडे. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. इनॅट नंबर 2 वर प्रणित पाटील. आशिष याचा मोठा अडथळा होता, डोकीदुखी होती, ती मात्र दूर केले उमरोली संघानं. ओ द विकेट. यावेळेला बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा बॉलर तयार. ओ काय भन्नाट वेग आहे, वाव, जबरदस्त गोलंदाजी. टप्पा खाल्यानंतर जो कट होतोय ना बॉल, सुधीर, बघण्यासारखा, अप्रतिम. यावेळेला आणखीन एक निर्धाव बॉल आपल्याला पाहायला मिळाला. 3 षटकांच्या मॅचमध्ये तुम्ही अशा पद्धतीनं डॉट बॉल खेळाल तर मग सांगली संघाला अडचणीचा काल निर्माण होऊ शकतो पुढे. ओ द विकेट. एज लागली यावेळेला सगळ्या फॉर्मॅटमध्ये. मी म्हणेन हा जो संघ आहे ना तो ऑल इज वेल. बॅटिंग फॉर्मॅट असू द्यात, फिल्डिंग फॉर्मॅट असू द्यात, इवन बॉलिंग फॉर्मॅट, सगळं काही अगदी तंत्रशुद्ध जोडलं जात आहे. टीम यावेळेला धावसंख्या जर आपण पाहिली, 1 धाव धावफलकावर. साहिल लोंगळे हा गोलंदाज आहे. खऱ्या अर्थानं संघर्ष करावा लागतोय प्रत्येक धावेसाठी, आणि संघर्ष कसा करावा हे आपण या स्पर्धेमधून पाहायला मिळेल. कारण सांगडे संघ आहे, प्रत्येक बॉलवर एक एक धावेसाठी संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळतोय. ओ काय जबरदस्त बॉल, हातभर टर्न आहे, आणि अक्षरशः टप्पा खाल्यानंतर प्रश्नचिन्ह आहे फलंदाजासमोर. मी खरोखर स्तुती करेन या गोलंदाजाची, कारण स्विंग गोलंदाज टर्न करणं नॅचरल आहे, परंतु फास्ट गोलंदाज आणि तेही टेनिस क्रिकेटला टर्न करणं, हाव इट इज पॉसिबल. अमेझिंग, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स, खूप चांगली गोलंदाजी. लेदर क्रिकेट आपण नॉर्मली सुधीर विचार करू शकतो, ग्रीप असते, एक धाग्यांचं एक गुंडाळणं असतं, त्यामुळे टप्पा पडल्यानंतर तो स्विन होऊ शकतो चेंडू. सन्माननीय सचिनजी थोरवे विकेट हॅट्रिकसाठी 500 आणि हायट्रिकसाठी 1000 रुपये आणि लगातार 2 विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. सन्माननीय सचिनजी थोरवे साहेब. एज लागली आणि पुन्हा एकदा मासा गळाला सापडला. विकेट नंबर 2 डाऊन. संघर्ष आणि संघर्ष कसा करायचा असतो. अनिल काटवले आपण पाहिलं की जरांगे पाटलांनी संघर्ष केला आणि आज मराठी समाजाचा उद्धार झाला. सातत्याचा संघर्ष माणसाला यशस्वीकडे नेऊन ठेवतं हे पाहायला मिळालं, आणि आज समस्त महाराष्ट्र सुखावला. दुग्ध शर्करा योग 3 एकाच वर्षामध्ये 3 चांगल्या घटना आपल्या देशामध्ये घडल्या, जे म्हणजे आपल्या भारताचा 75वा प्रजासत्ताक दिन, मराठी समाजासाठी मिळालेलं आरक्षण आणि 500 वर्षाचं रखडलेलं रामलल्लाचं मंदिर. या सगळ्या गोष्टी दुग्ध शर्करा योग 2024 मध्ये. काय जबरदस्त, कोणताही गोलंदाज हलून सुद्धा देत नाहीये, आणि तेही सांगण्यासारख्या मोठ्या संघाला.
अवघड परिस्थिती आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. फास्ट गोलंदाज आहे आणि तो सुद्धा फास्ट गोलंदाजी करत असताना हातभर टर्न करतोय. बॉलिंग ट्रॅकवर गणेश तयार. तोही बॉल आतमध्ये आलेला. द्वारकानाथ सोरके आम्हाला सांगतील हा खराब बॉल आहे. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये शेन वॉर्नची आठवण करून दिली. मी लेदर क्रिकेटचा खास उल्लेख करेन. बॉलला ग्रीप असते, एक धाग्याचं वलन असतं, त्यामुळे टप्पा खाल्यानंतर त्या ग्रीपनं बॉल टर्न होऊ शकतो. परंतु टेनिस क्रिकेटचा बॉल टर्न करणं म्हणजे मी म्हणेन अतिशय जिकरीचं काम. आणि ते जिकरीचं काम करत असताना गणेश खारे पुन्हा एकदा घेतोय विकेट. क्या बात है भाई, आज तो सभी का दिल जीत लिया इस टीम ने, जिस टीम का नाम है उमरोली, यानी कि श्रीपद दी बाबा उमरोली टीम, SBCC उमरोली टीम. हाँ, मैंने उनके टी शर्ट पर देखा था, शायद लॉन्ग फॉर्म पता नहीं था, लेकिन अब पता चला श्रीपती बाबा उमरोली टीम है. तर खूप प्रभावित केलं या संघानं आज आजच्या रात्रीमध्ये. भन्नाट कामगिरी. टीमची टोटल धावसंख्या जर आपण पाहिली मात्र 2 धावा. ओ द विकेट. पुढचा बॉल हलक्या हाताने डिफेन्स केलं. आता सांगली संघ सुद्धा जाणून आहे की एक एक 2-2 धावा जरी जमा करता आल्या तरी एक सेफ टार्गेट पर्यंत पोचण्याचा प्रयत्न सांगली संघाकडून जरूर केला जाईल. यावेळेला मात्र 2 धावांच्या माध्यमातून टीमची धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळेल. 4 रन्स ऑन अ बोर्ड, 4 धावा. दुसरं षटक प्रोग्रेसवर आहे. शेवटचा एक चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. मध्यरात्रीच्या बरोबर 2:03 झालेली आहेत. काल या वेळेला मॅच संपलेल्या. आज 10चा लॉट आहे. 1:43 काल शेवटचा चेंडू फेकला गेला. आज 2:03 झालेली आहेत. अजूनही 2 मॅच बॅलन्स आहेत. भन्नाट फटका. यावेळेला जागा बनवली, 90 अंशाचा कोन तयार केला आणि दाखवून दिलं बॅट्समन की हा हम भी किसी से कम नहीं. चौकार. कमालीची गोलंदाजी. 1 धाव पॉवर प्लेच्या षटकामध्ये. तसं बघायला गेलं तर सुधीर 9 खेळाडू 30 यार्ड सर्कलमध्ये उभे असताना एखाद्या गोलंदाजानं फक्त 9 धावेंपर्यंत 1 धावेपर्यंत षटक रोखणं म्हणजे मी म्हणेन तारेवरची कसरत असते गोलंदाजाची. 8 धावा आहेत. 8 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर. लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 विकेटच्या मोबदल्यात 8. मोरेश्वर भोईर आमच्याबरोबर जोडले गेलेले आहेत. खूप चांगला समालोचन मातृभाषेमध्ये मदर टंगमध्ये सुरेख समालोचन आम्हाला ऐकायला मिळालं आणि अगदी कान तृप्त झाले. रुपेश ठाकूर सुद्धा आहेत, नाही तर ते रागवणार. कुठे आहेत? मोरेश्वर भोईर. यावेळेला मात्र शेवटचा गोलंदाज वापरला जाईल. ओ द विकेट. जबरदस्त बॉलिंग, जबरदस्त बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली. आणखीन एक डॉट बॉल. चौकाराला थोडेसे सुकावले असतील सांगडेकर, परंतु पुन्हा एकदा गोलंदाजीवर वर्चस्व गाजवतोय तो हर्षल लोंगले. 10 चेंडू निर्धाव गेलेत आतापर्यंत. ओ द विकेट.
फिरून मारण्याचा प्रयत्न मात्र हा बॉल खराब आहे दंडित केलं गोलंदाजाला 1च्या धावेनं आणि टोटल मूव्ह होताना पाहायला मिळेल 9 धावा धावफलकावर. या स्पर्धेमधला 38 नंबरचा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. इतंभूत माहिती सकाळी आपल्याला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरही पाहायला मिळते, लाईव्ह टेलिकास्टमधूनही ऐकलं जातं आहे. आणि शॉर्ट फाईन लेगला असलेला खेळाडू आपण पाहू शकाल, एक धाव पूर्ण केली जाते आणि फील्ड करतोय. तोपर्यंत एकपेक्षा जास्त काही नाही आहे, शांत क्रिकेट पाहायला मिळतोय. सांगडे विपक्ष उमरोली या दोन संघांमध्येही श्रीपत बाबा उमरोली असं संघाचं नाव आहे. कर्जत तालुक्यातून आलेला हा संघ आहे. आपण म्हणतो ना की पनवेल उरणमध्ये क्रिकेट नाही, आता ती गोष्ट थोडीशी खोटे ठरवण्याचं काम कर्जत तालुक्याने सुद्धा केलं आहे. हो, आमच्याकडे पण क्षमता आहे, आम्ही चांगलं खेळू शकतो हे दाखवून दिले सध्याच्या घडीला. फिरून मारण्याचा प्रयत्न आणि दांडी गुल, अजून एक विकेट डाऊन सांगडे टीमचा. ही दुसरी टीम आहे जी सुधीर मला पाहायला मिळाली कर्जत तालुक्यामधून. पहिली टीम मी शिवशक्ती कडाव संघाला पाहिलं, ज्यामध्ये कुशल गुरव माझा खूप आवडीचा खेळाडू. शांत संयमी खेळ, डोक्यावर अगदी बर्फ आणि भन्नाट कामगिरी, वेगवान पद्धतीनं क्रिकेट खेळणं ही त्याची हॉबी आहे. आणि हा दुसरा संघ उमरोली संघ, कमालीचा भन्नाट कामगिरी पाहायला मिळते. सांगडे संघ सुद्धा कमी नाही आहे, रायगडमधला सगळ्यात नामांकित संघ आहे. परंतु आज जी पडझड पाहायला मिळाली ना, तर विश्वास बसत नाही आहे की हा सांगडे संघ आहे का. थोरवे सर यांच्याकडून लगातार 2 विकेटसाठी 500 आणि विकेट हार्टिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. हर्षल लोंगले हा गोलंदाज आहे. टीमची टोटल धावसंख्या जर आपण पाहिली तर मात्र 10 धावा, 10, 10 रन ऑन बोर्ड. ओ कमालीची गोलंदाजी, क्या बात है भाई. आज ना मी म्हणेन सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव बॉलिंग. सुंदर गोलंदाजी, अगदी नेत्रदीपक चेंडू फेकले जात आहेत. हर्षल लोंगले ओ द विकेट, स्टेट डाऊन द ग्राउंड या बॉलला खेळलाय आणि सरळ जाणार सीमारेषेच्या बाहेर, चौकार. आणि जास्ती गोडी शरीराला हानिकारक असतं. आणि समोरचा खेळाडू आहे ना, त्याच्या कानामध्ये ही नुसती अशी वळवळ करत होती, नाही आता मला काहीतरी करावं लागेल, आणि अटॅक केला, चौकार आला. खूप सुंदर फलंदाजी, ठस्सन असते क्रिकेटमध्ये आणि ती ठस्सन मात्र सांगडे संघाच्या खेळाडूने दाखवून दिली. हा बॉल आपण पहा, खूप स्तुती झाली. आता मात्र खराब दृष्ट लागली गोलंदाजाला. आणखीन एक खराब बॉल. 15 धावा धावफलकावर. भारतीय जनता पार्टी पुरस्कृत MLA ट्रॉफी 2024 दुसरी रात्र. ओ जबरदस्त बॉल, जबरदस्त झेल आणि स्वीट फिनिश केलंय गोलंदाज हर्षल लोंगलेनं. 3 षटकांचा खेळ संपतोय. धावसंख्या आहे धावफलकावर 15 धावा जिंकण्यासाठी 18 बॉल आणि 16 धावांची गरज आहे.
पाहू शकाल 18 बॉल आणि 16 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. दोन्ही संघांना आपण देऊया बेस्ट ऑफ लक. बेस्ट ऑफ लक बोथ ऑफ टू टीम उमरोली अँड सांगडे टीम. आणि दोन्ही संघांना शुभेच्छा देऊन वळूया आपण मुख्य सामन्याकडे. आवाजामध्ये बदल होईल. एक गोड आवाज याच गावातला भूमिपुत्र आणि मातृभाषेवर प्रभुत्व असलेला एक नवीन आवाज आपल्यासमोर येईल. मोरेश्वर भोईर आपल्यासमोर येतील. थँक्यू सो मच. अठरा चेंडू आणि 16 धाव्यांची गरज. धन्यवाद रोशन सर. आज खऱ्या अर्थाने पाहायला गेला तर तुमचा आवाज आम्ही नक्कीच ऐकला. सातत्याने आम्ही या गोष्टीची देखील चर्चा करतोय की आवाज खराब असल्याकारणाने आज रोशन सरांचा आवाज खऱ्या अर्थाने उठत नाही आहे. आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत नाही आहे. आयोजकांच्या माध्यमातून दिलगिरी व्यक्त करतो. पण रोशन सपकाल सर अगदी मनापासून आभार तुमचं. आणि वल्टो मॅचच्या दिशेने 18 चेंडू आणि 16 धाव्यांची गरज. जबरदस्त गोलंदाजी. जेवढी स्तुती कराल ना तेवढी मात्र स्तुती कमी आहे. कारण सातत्याने चांगल्या टप्प्यांवर गोलंदाजी केली गेली ती म्हणजे टीम उमरोली संघाच्या माध्यमातून. आणि समीकरणाचा विचार करायचा झाला 18 चेंडू आणि 16 धाव्यांची गरज आहे. सांगडे संघ खऱ्या अर्थाने जर पाहायला गेला तर चांगली बॅटिंग लाईनअप आहे. परंतु ती बॅटिंग लाईनअप खऱ्या अर्थाने कोलमडून पडली होती जेव्हा उमरोली संघ पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजी करत होते. आणि एक छोटंसं आव्हान ठेवलं गेलंय ते म्हणजे उमरोली संघाच्या समोर. आणि पारितोषिकांची भडीमार आपण पाहतोय. सचिनजी तोरवे साहेब यांच्याकडून लगातार 2 चौकार 2 षटकारासाठी तब्बल 500 रुपये आणि हॅट्रिक चौकार हॅट्रिक षटकारासाठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक लगावलं गेलं आहे. ते टीम उमरोली संघाच्या या बॅटरसाठी. खूप खूप धन्यवाद सचिनजी तोरवे साहेब. यावेळेस आपण पाहिला गेला दुसरा चेंडू खूप टप्प्याचा चेंडू ऑन साइडला खेळायचा होता. 1 धाव मिळाली गेली. आणि या स्पर्धेतील 100वी एकेरी धाव. खूप चांगले गुणलेखक आपण पाहतोय. आमचे साथी गुणलेखक मयूरजी पाटील यांच्याकडून सातत्याने चांगलं गुणलेखन. प्रत्येक चेंडूवर मागे काय इतिहास घडलाय याची पुरेपूर माहिती त्यांनी आमच्या समोर पुरवली गेली. मयूरजी पाटील आपला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आमदार चषक 2024च्या पहिल्या पर्वामध्ये अगदी मनापासून आभार. जबरदस्त गोलंदाजी आपण पाहिली उमरोली संघाच्या माध्यमातून. आणि तशीच सुरुवात आपण पाहतोय सांगडे संघातील गोलंदाज आशिष पाटील करतायत. धावा रोखाव्या लागणार आहेत पहिल्या षटकामध्ये. कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. या षटकामध्ये थोडंसं बंधन असेल थोडंसं रेस्ट्रिक्शन असतं फिल्डिंग करणाऱ्या या सांगडे संघासाठी. मात्र 2 खेळाडू एकीकडे आपण पाहतो लॉंग ऑफ आणि डीप मिड विकेट. यावेळेस इनसाइड आउट फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा प्रॉपर संपर्क जुळला नाहीये. परंतु एकंदरीत 1 धावेला 2 धावेमध्ये कन्वर्ट केलं गेलं. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. जबरदस्त क्रिकेट उमरोली संघाच्या माध्यमातून राहिलं जात आहे. बक्षिसांचा देखील भडीमार आपण पाहतोय. सचिनजी तोरवे साहेब खंबीर पाठी राखे त्यांच्या माध्यमातून लगातार 2 चौकार 2 षटकारासाठी तब्बल 500 रुपये आणि लगातार 3 चौकार आणि 3 षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. यावेळेसचा चेंडू उडवला. चेंडू लँड होणार नाहीये बाउंड्री लाईनच्या आत. चेंडू झाला सीमारेषा बाहेर. यस इट इज अ मॅक्सिमम 6 आणि 6 धावा.
धन्यवाद डीजे. चला भिंगरवाडी संघ आपण समालोचन कक्षामध्ये यायचं. आपला कर्णधार यावेळेस चेंज ऑफ पेस, लाईन मध्ये चेंज केलं गेलं, गतीमध्ये परिवर्तन आणलं गेलं. हा शेवटचा चेंडू होते निर्धाव. एकंदरीत पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला असता आपण पाहतोय उमरोली संघाची धाव संख्या बिनगडी बाद 10 आणि 12 चेंडू आणि तब्बल 6 धावेची गरज असेल ती उमरोली या संघाला. चला भिंगारवाडी संघ आपला संघनायक त्वरित समालोचन कक्षामध्ये यायचा आहे. विनंती असेल भिंगारवाडी संघाला पहिला कॉल असेल या संघामध्ये. या मॅच मध्ये जो जिंकेल तो मात्र भिंगारवाडी संघाची 2 हात करेल. वाईल्ड कार्ड एंट्री घेऊन मैदानामध्ये उतरला होता भिंगारवाडी संघ आणि आजच्या दिवसातील शेवटच्या मॅच मध्ये देखील त्या संघाला आपण पाहणार आहोत. आता मात्र मॅच मध्ये वळतोय आपण. येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल 6 धावेची गरज. अवळेस वेगवान चेंडू, अखूट टप्प्याचा चेंडू, शॉर्ट पूल करायचा होता सक्सेसफुल, परंतु इथून मात्र अपयश ठरले गेले आणि इथून मात्र पहिला हादरा बसतोय टीम उमरोली या संघाला आणि रत्नदीप या फलंदाजाला माघारी परतावं लागतंय. डीजे ज्या चेंडूची ज्या विकेटची गरज होती सांगडे संघाला तो विकेट अर्थातच मिळाला जातोय. गोलंदाज आपण पाहतोय दुसऱ्या षटकामध्ये मंगेश पाटील यांच्या मार्फत अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागणार आहे. कारण आता मात्र येणारे 11 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज आहे उमरोली या संघाला. अशा परिस्थितीमध्ये चांगले चेंडू हाताळणे गरजेचं आहे सांगडे संघाच्या माध्यमातून. यावेळेस हलक्या हाताने चेंडूला स्टेअर केला गेला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न अपयशी ठरला. 1 धावेला 2 धावे मध्ये कन्वर्ट केलं जात आहे आणि इथून मात्र समीकरणामध्ये देखील बदल घडला जातोय. आता मात्र येणारे 10 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज. जबरदस्त गोलंदाजी होते परंतु क्षेत्ररक्षणामध्ये केलेली चूक आणि या चुकीवर मात्र मिळतात 2 धावा. या 2 धावेने धावसंख्येचा विचार करायचा झाला आपण पाहतोय 12 ही धावसंख्या, 4 धाव्यांची गरज आहे. चला थर्ड अंपायरची मागणी केली जातीये. आयोजन कमिटी प्लीज आपण मैदानाच्या आतमध्ये या गोष्टीची दखल घ्यायची आहे. डायरेक्ट हिट केला होता. यूट्यूबच्या माध्यमातून या शृंखलेचं आपण पाहतोय थेट प्रक्षेपण केलं जात आहे आणि 24 लाईव्ह इव्हेंट्स जबरदस्त कामगिरी त्यांच्या माध्यमातून देखील राहिली जाते. थर्ड अंपायर्ड येस ऑन फील्ड अंपायर डिसिजन. जो डिसिजन तुमचा असेल त्याला आम्हाला इथे सामोरे जावे लागणार आहे. तर सॉफ्ट सिग्नल काय असेल ऑन फील्ड अंपायर? येस मुख्य पंच तुमचा सॉफ्ट सिग्नल आम्हाला सांगायचा आहे. चला विजिबिलिटी थोडी कमी आहे ज्या कारणाने अँगल थोडंसं आपण पाहतोय चुकीचा ठरला जातोय. ऑन फील्ड अंपायर जो निर्णय असेल तो तुम्ही कळवायचा आहे आणि त्या नियमाला तुम्हाला दोन्ही संघाला सामोरं जावं लागणार. येस इट इज अ नॉट आउट आणि या 2 धावा. अटॅकिंग फील्ड पोझिशन आणावी लागणार आहे. अटॅक करावं लागणार आहे सांगडे संघाला कारण आता मात्र येणारे 10 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज आहे. चांगलं क्षेत्ररक्षण करणं गरजेचं आहे. चांगली गोलंदाजी होणं गरजेचं आहे कारण समीकरण सोपं होत चाललंय उमरोली या संघासाठी. यावेळेस खोलवर पद्धतीचा चेंडू, थोडीशी चूक करतायत यशची रक्षक आणि इथे मात्र एकही धाव नव्हती तिथे मात्र मिळतीये 1 धाव 22 या स्वरूपात.
आणि या एक धावेचं नक्कीच स्वागत करणार आहे ते टीम उमरोली संघ. या एक धावेने समीकरणामध्ये थोडस बदल होतोय. येणारे 9 चेंडू आणि मात्र 3 धाव्यांची गरज. मंगेश पाटील चांगली गोलंदाजी करतात. क्षेत्रक्षण थोडस चुकीचं होतंय सांगडे संघाचं. वेळेस बॅकफुटला गेले, कट केलं गेलं, पुन्हा फंबलिंग आणि इथून मात्र विजयी ठरला जातोय टीम उमरोली संघ. आणि आजच्या दिवसातील शेवटच्या मॅच मध्ये आपलं स्थान सुनिश्चित करतोय उमरोली संघ. तर दोन्ही संघाला माझी कळकळीची विनंती असेल की या आजच्या दिवसातील शेवटच्या मॅच टॉस करण्यासाठी आपण यायचं आहे. चला भिंगरवाडी संघ, चला उमरोली संघ, आपला संघनायक पाठवायचा आहे. आणि या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच अर्थातच तुमच्या समोर सादर केला जाईल. कोण ठरला जाईल